नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। वाढत्या पाण्याचा ओघ लक्षात घेऊन काल विविध बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। या विसर्गाचा परिणाम गोदावरी काठावरील गावांमध्ये दिसून आला। प्रसिद्ध धार्मिक स्थळ सरलाबेट गोदाधाम येथे आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। मात्र सरला बेटाकडे जाणारा जुना लहान पूल सकाळी पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता। बेटाचा त्या मार्गावरील संपर्क तुटला होता। तथापि नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे नव्या पुलावरून वाहतूक सुरळीत होती। भाविक व स्थानिक नागरिकांचा प्रवास या पुलावरून सुरू होता। याचबरोबर सावखेडगंगा वांजरगाव हा महत्त्वाचा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील देखील वाहतुकीला परिणाम झाला होता। तसेच भालगाव वांजरगाव परिसरातील केटीवेर बंधारा देखील पाण्याखाली गेला होता। नदीकाठच्या काही सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती। गोदावरी नदीची पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। नदीकाठच्या गावातील नागरिकांनी तसेच भाविकांनी अनावश्यकपणे नदीपात्रात पूल किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे। तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। संततधार पाऊस कायम राहिल्यास गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे।